मित्रांनो, 11 मार्च 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला. 11 मार्च 1932 रोजी गांधीजींनी स्वतंत्र मतदार संघाला विरोध केला. 11 मार्च 1943 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत द वॉर इंजुरीज कॉम्पेन्सेशन इन्शुरन्स बिल म्हणजे युद्धाच्या दुखापती नुकसान भरपाई विमा विधेयकावर चर्चा केली. 11 मार्च 1946 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत कामगारांचे कल्याण आणि सामाजिक सुरक्षा या विषयावर चर्चा केली. 12 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात ग्रँट्स फॉर एज्युकेशन म्हणजेच शिक्षणासाठी अनुदान या विषयावर भाषण केले. 12 मार्च 1945 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. मित्रांनो, वाईट जाती व्यवस्था नष्ट करून भारतीय समाजातील लोकांमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी 13 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली. समता सैनिक दलात सुरुवातीला मुंबईच्या दगडी चाळीतील 15 तरुणांचे स्वयंसेवक दल बाबासाहेबांच्या मार्गदर्शनात स्थापन करण्यात आले होते. नंतर या स्वयंसेवकांची संख्या वाढत गेली. सुरुवातीच्या काळात समता सैनिक दलाने महाड येथील अस्पृश्य परिषद तसेच चवदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर उद्भवलेल्या दंग्यांचा बंदोबस्त करणे इत्यादी कामे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केली. 14 मार्च 1928 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात महार वतन बिल सादर केले. 14 मार्च 1946 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेतील वादविवादामध्ये कामगार विभागातील मुस्लिमांच्या चांगल्या कामगिरीबद्दल चर्चा केली. 14 मार्च 1955 रोजी अकोला येथे प्रांतिक अस्पृश्य परिषद संपन्न झाली. 15 मार्च 1943 रोजी रानडे, गांधी अँड जिना हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केले. 15 मार्च 1947 रोजी स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केला. 15 मार्च 1953 रोजी इंडो जापान सांस्कृतिक संघटन सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले. 15 मार्च 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हस्ताक्षरात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना लिहून टाईप करण्यासाठी त्यांचा सचिव रत्तू यांच्याकडे सोपवली. 17 मार्च 1937 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने असा निकाल दिला की महाड येथील चवदार तळ्याची जमीन ही सरकारी मालकीची असल्यामुळे त्या जमिनीवरील चवदार तळे हे सार्वजनिक आहे, म्हणून चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा व वापरण्याचा कायदेशीर अधिकार अस्पृश्यांना आहे. बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवून देण्यात यश प्राप्त झाले. 17 मार्च 1939 रोजी एल्फिन्स्टन गिरणी कामगारांवरील गोळीबाराविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. 17 मार्च 1955 रोजी आग्रा येथे शेड्यूल कास्ट फेडरेशनची विराट सभा संपन्न झाली. 17 मार्च 1885 रोजी कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राजतिलक सोहळा संपन्न झाला. 18 मार्च 1939 रोजी गरीबदास दखने यांच्या अध्यक्षतेखाली समता सैनिक दलाच्या कॅप्टनांची सभा संपन्न झाली. 18 मार्च 1955 रोजी आग्रा येथील रामलीला मैदानावर शेड्यूल कास्ट फेडरेशनची विराट सभा संपन्न झाली. या सभेला संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आग्र्याच्या लोकांच्या भावना मला अगोदरच समजल्या असत्या तर मी खूप आधीच बौद्ध धर्म स्वीकारला असता, पण आताही उशीर झालेला नाही. अस्पृश्यता आणि जातीवाद नष्ट करण्यासाठी मी बौद्ध धर्म स्वीकारेन. पुढे आपल्या भाषणात बाबासाहेबांनी मनातील दुःख व्यक्त करताना म्हटले की
माझ्या सुशिक्षित लोकांनी माझा विश्वासघात केला. ही सभा संपल्यानंतर बाबासाहेबांनी स्वतःच्या हस्ते चक्कीपाट येथे तथागत बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली. आजही पूर्वोदय बुद्ध विहारामध्ये ही मूर्ती पाहायला मिळते. मित्रांनो, अस्पृश्यांना हक्क मिळवून देण्यासाठी 19 मार्च आणि 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद अधिवेशन पहिले या नावाने परिषद भरवली. या परिषदेमध्ये 20 मार्च 1927 रोजी महाड येथे आंदोलनास सुरुवात करण्याचे ठरवले गेले. या कुलाबा परिषदेमध्ये संभाजी गायकवाड, सुरेंद्र चिटणीस, रामचंद्र मोरे, अनंत चित्रे, बापूराव जोशी आणि गंगाधर पंत सहस्त्रबुद्धे हे सवर्ण व ब्राह्मण नेते देखील उपस्थित होते. या परिषदेमध्ये अस्पृश्यतेचा धिक्कार करण्यात आला. 19 मार्च 1928 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार वतन बिल दाखल केले. 19 मार्च 1940 रोजी महाड येथे स्वतंत्र मजूर पक्षाने अस्पृश्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा केला. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. म्हणून 20 मार्च हा दिवस सोशल एम्पॉवरमेंट डे म्हणजेच सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म, तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे. मित्रांनो, आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदतसुद्धा करू शकता. व्हिडिओखालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा या QR कोड किंवा मोबाईल नंबरच्या सहाय्याने सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता. धन्यवाद. जय भीम. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.